श्रीगुरुभ्यो नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ सं सरस्वत्यै नमः। ഓംകാരപ്പൊരുളാം ജഗജ്ജനനി നിൻപാദം സ്മരിച്ചൻവഹം ശങ്കാഹീനമുരച്ചിടാം സവിനയം സത്യം പരം ധീമഹി. കൂജന്തം രാമ രാമേതി മധുരം മധുരാക്ഷരം ആരുഹ്യ കവിതാശാഖാം വന്ദേ വാൽമീകികോകിലം. രാമായ രാമഭദ്രായ രാമചന്ദ്രായ വേദസേ രഘുനാഥായ നാഥായ സീതായാ പതയേ നമഃ. സംസാരസാഗരേ മഗ്നം ദീനം മാം കരുണാനിധി കർമ്മഗ്രാഹഗൃഹീതാംഗം മാമുദ്ധര ഭവാർണവാത്. അരണ്യകാണ്ഡ ഏകാദശ സർഗ. അഗ്രതഃ പ്രയയൗ രാമഃ സീതാ മധ്യേ സുശോഭനാ പൃഷ്ഠതസ്തു ധനുഷ്പാണിർലക്ഷ്മണോനുജഗാമഃ. തൗ പശ്യമാനോ വിവിധാൻ ശൈലപ്രസ്ഥാൻ വനാനി ച നദീശ്ച വിവിധാരമ്യാ ജഗ്മതു സഹ സീതയാ. സാരസാംശ്ചക്രവാകാംശ്ച നദീപുലിനചാരിണ സരാംസി ച സപത്മാനി യുതാനി ജലജൈഖഗൈഃ. യൂഥബദ്ധാംശ്ച പൃഷതാൻ മദോന്മത്താൻ വിഷാണിനഃ മഹിഷാംശ്ച വരാഹാംശ്ച ഗജാംശ്ച ദ്രുമവൈരിണഃ. തേ ഗത്വാ ദൂരമധ്വാനം ലംബമാനേ ദിവാകരേ ദദൃശു സഹിതാരമ്യം തടാകം യോജനായുതം പദ്മപുഷ്കരസംബാധം ഗജയൂഥൈരലങ്കൃതം സാരസൈർഹംസകാദംബൈഃ സങ്കുലം ജലജാതിഭിഃ. പ്രസന്നസലിലേ രമ്യേ തസ്മിൻ സരസി ശുശ്രുവേ ഗീതവാദിത്രനിർഘോഷോ ന തു കശ്ചന ദൃശ്യത്തെ. തതഃ കൗതൂഹലാത് രാമോ ലക്ഷ്മണാശ്ച മഹാരഥഃ മുനിം ധർമ്മഭൃതം നാമ പ്രഷ്ടും സമുപചക്രമേ. ഇദമത്യദ്ഭുതം ശ്രുത്വാ സർവേഷാം നോ മഹാമുനി കൗതൂഹലം മഹജ്ജാതം കിമിദം സാധു കഥ്യതാം. തേനൈവ മുക്തോ ധർമാത്മാ രാഘവേണ മുനിസ്തദാ പ്രഭാവം സരസ ക്ഷിപ്രമാഖ്യാതും ഉപചക്രമേ. ഇദം പഞ്ചാപ്സരോ നാമ തടാകം സർവകാലികം നിർമ്മിതം തപസാ രാമ മുനിനാ മാണ്ഡകർണിനാ. സഹിതേപേ തപസ്തീവ്രം മാണ്ഡകർണിർമഹാമുനിഃ ദശവർഷസഹസ്രാണി വായുഭക്ഷോ ജലാശയേ. തതഃ പ്രവ്യഥിതാः സർവേ ദേവാസാഗ്നിപുരോഗമാः അബ്രുവൻ വചനം സർവേ പരസ്പരസമാഗതാः. അസ്മാകം കസ്യചിത് സ്ഥാനമേഷ പ്രാർത്ഥയത്തെ മുനിഃ ഇതി സംവിഘ്നമനസഃ സർവേ തത്ര ദിവൗകസഃ. തതഃ കർത്തും തപോവിഘ്നം സർവദേവൈർനിയോജിതാः പ്രധാനാപ്സരസഃ പഞ്ച വിദ്യുജ്ജലിതവർച്ചസഃ. അപ്സരോഭിസ്തതസ്താഭിർമുനിർദൃഷ്ടപരാവരः നീതോ മദനവശ്യത്വം ദേവാനാം കാര്യസിദ്ധയേ. താശ്ചൈവാപ്സരസഃ പഞ്ച മുനേ പത്നീത്വമാഗതാः തടാകേ നിർമ്മിതം താസാം തസ്മിന്നന്തർഹിതം ഗൃഹം. തത്രൈവാപ്സരസഃ പഞ്ച നിവസന്ത്യോ യഥാ സുഖം രമയന്തി തപോയോഗാൻ മുനിം യൗവനമാസ്ഥിതം. താസാം സംക്രീഡമാനാനാമേഷ വാദിത്രനിസ്വനഃ ശ്രൂയത്തെ ഭൂഷണോന്മിശ്രോ ഗീതശബ്ദോ മനോഹരഃ. ആശ്ചര്യമിതി തസ്യൈതദ് വചനം ഭാവിതാത്മനഃ രാഘവ പ്രതിജഗ്രാഹ സഹ ഭ്രാത്രാ മഹായശാഃ. ഏവം കഥയമാനഃ ദദർശാശ്രമമണ്ഡലം കുശചീരപരിക്ഷിപ്തം ബ്രാഹ്മയാ ലക്ഷ്മ്യാ സമാവൃതം.
प्रविश्य सह वैदेह्या लक्ष्मणेन च राघवः तदा तस्मिन् स काकुत्स्थ श्रीमत्याश्रममण्डले उषित्वा स सुखं तत्र पूज्यमानो महर्षिभिः जगाम चाश्रमांस्तेषां पर्यायेण तपस्विनां येषामुषितवान् पूर्वं सकाशे स महास्त्रवित् क्वचित् परिदशान्मासानेकसंवत्सरं क्वचिच्च चतुरो मासान् पञ्चषट्च परान् क्वचित् अपरत्राधिकान् मासान् अध्यर्थमधिकं क्वचित् त्रीन्मासानष्टमासांश्च राघवो न्यवसत् सुखं तत्र संवसतस्तस्य मुनीनामाश्रमेषु वै नमतश्चानुकूल्येन ययुः संवत्सरा दश परिसृत्य च धर्मज्ञो राघवः सह सीतया सुतीक्ष्णस्याश्रमपदं पुनरेवाजगामः स तमाश्रममागम्य मुनिभिः परिपूजितः तत्रापि न्यवसत् रामः किञ्चित्कालमरिन्दमः अथाश्रमस्थो विनयात् कदाचित्तं महामुनिम् उपासीन स काकुत्स्थ सुतीक्ष्णमिदमब्रवीत् अस्मिन्नरण्ये भगवन्नगत्स्यो मुनिसत्तमः वसतीति मया नित्यं कथा कथयतां श्रुतं न तु जानामि तं देशं वनस्यास्य महत्तया कुत्राश्रमपदं रम्यं महर्षेस्तस्य धीमतः प्रसादार्थं भगवतः सानुजः सह सीतया अगस्त्यमधिगच्छेयमभिवादयितुं मुनिं मनोरथो महानेश हृदि सम्परिवर्तते यदहं तं मुनिवरं शुश्रूषेयमपि स्वयम् इति रामस्य स मुनिः श्रुत्वा धर्मात्मनो वचः सुतीक्ष्णः प्रत्युवाचेदं प्रीतो दशरथात्मजम् अहमप्येतदेव त्वां वक्तुकामः स लक्ष्मणम् अगस्त्यमभिगच्छेति सीतया सह राघवः दृष्ट्या त्विदानीमर्थेऽस्मिन् स्वयमेव ब्रवीषि माम् अयमाख्यामि ते राम यत्रागस्त्यो महामुनि योजनान्याश्रमात्ता हि चत्वारि वै ततः दक्षिणेन महाश्रीमान् अगस्त्यभ्रातुराश्रमः स्थलीप्रायवनोद्देश्ये पिप्पलीवनशोभिते बहुपुष्पफले रम्ये नानाविहगनादिते पद्मिन्यो विविधास्तत्र प्रसन्नसलिलाशयाः हंसकारण्डवाकीर्णाश्चक्रवाकोपशोभिताः तत्रैकां रजनीं व्युष्य प्रभाते रामगम्यतां दक्षिणां दिशमास्थाय वनखण्डस्य पार्श्वतः तत्रागस्त्याश्रमपदं गत्वा योजनमन्तरं रमणीये वनोद्देशे बहुपादपशोभिते रंस्यते तत्र वैदेही लक्ष्मणश्च त्वया सह स हि रम्यो वनोद्देशे बहुपादपसंयुतः यदि बुद्धिकृता द्रष्टुमगस्त्यं तं महामुनिम् अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते इति रामो मुने श्रुत्वा सह भ्रात्राभिवाद्य च प्रतस्थे अगस्त्यमुद्दिश्य सानुगः सह सीतया पश्यन् वनानि चित्राणि पर्वतांश्चाभ्रसन्निभान् सरांसि सरितश्चैव पथि मार्गवशानुगान् सुतीक्ष्णेनोपदिष्टेन गत्वा तेन पथा सुखम् इदं परमसंहृष्टो वाक्यं लक्ष्मणमब्रवीत् एतदेवाश्रमपदं नूनं तस्य महात्मनः अगस्तस्य मुनिर्भ्रातुर्दृश्यते पुण्यकर्मणः यथा हि वनस्यास्य ज्ञाता पतिसहस्रशः सम्नता फलभारेण पुष्पभारेण च द्रुमाः पिप्पलीनां च पक्वानां वनादस्मादुपागतः गन्धोऽयं पवनोत्क्षिप्तः सहसा कटुकोदयः तत्र तत्र च दृश्यन्ते संक्षिप्ता काष्ठसञ्चयाः लूनाश्च परिदृश्यन्ते दर्भा वैदूर्यवर्चसः एतच्च वनमध्यस्थं कृष्णाभ्रशिखप्रोपमं पावकस्याश्रमस्थस्य धूमाग्रं सम्प्रदृश्यते विविक्तेषु च तीर्थेषु
कृतस्नानाद्विजातयः पुष्पोपहारं कुर्वन्ति कुसुमैः स्वयमार्जितैः। ततः सुतीक्ष्णवचनं यथा सौम्यमया श्रुतम् अगस्त्याश्रमो भ्रातुर्नूनमेष भविष्यति। निगृह्य तरसा मृत्युं लोकानां हितकाम्यया यस्य भ्रात्रा कृतेयं दिक्षरण्या पुण्यकर्मणा। इहैकदा किल क्रूरो वातापिरपि चल्वलः भ्रातरौ सहितावास्तां ब्राह्मणग्नौ महासुरौ। धारयन् ब्राह्मणं रूपमिल्वलः संस्कृतं वदन् आमन्त्रयति विप्रान् स श्राद्धमुद्दिश्य निर्घृणः। भ्रातरं संस्कृतं कृत्वा ततस्तं मेषरूपिणं तान् द्विजान् भोजयामास श्राद्धदृष्टेन कर्मणा। ततो भुक्तवतां तेषां विप्राणामिल्वलो ब्रवीत् वातापि निष्क्रमस्वेति स्वरेण महता वदन्। ततो भ्रातुर्वच श्रुत्वा वातापिर्मेषवन्नदन् भित्त्वा शरीराणि ब्राह्मणानां विनिष्पतत्। ब्राह्मणानां सहस्राणि तैरेवं कामरूपिभिः विनाशितानि संहत्य नित्यशः पिशिताशनैः। अगस्त्येन तदा देवैः प्रार्थितेन महर्षिणा अनुभूय किल श्राद्धे भक्षितः स महासुरः। ततः सम्पन्नमित्युक्त्वा दत्त्वा हस्ते वने जनं भ्रातरं निष्क्रमस्वेति चिल्वलः समभाषत। स तदा भाषमाणं तु भ्रातरं विप्रघातिनम् अब्रवीत् प्रहसन् धीमान् अगस्त्यो मुनिसत्तमः। कुतो निष्क्रमितुं शक्तिर्मया जीर्णस्य रक्षस भ्रातुस्तु मेषरूपस्य गतस्य यमसाधनम्। अथ तस्य वच श्रुत्वा भ्रातुर्निर्धनसंश्रितं प्रदर्शयितुमारेभे मुनिं क्रोधान्निशाचरः। सोऽभ्यद्रवद्विजेन्द्रं तं मुनिना दीप्ततेजसा चक्षुषा नलकल्पेन निर्दग्धो निधनं गतः। तस्यायमाश्रमो भ्रातुस्तटाकवनशोभितः विप्रानुकम्पया येन कर्मेदं दुष्करं कृतम्। एवं कथयमानस्य तस्य सौमित्रिणा सह रामस्यास्तं गतः सूर्य सन्ध्याकालोऽभ्यवर्तत। उपास्य पश्चिमां सन्ध्यां सह भ्रात्रा यथाविधि प्रविवेशाश्रमपदं तं ऋषिं चाभ्यवादयत्। सम्यक् प्रतिगृहीतस्तु मुनिना तेन राघव न्यवसत्तां निशामेकां प्राश्य मूलफलानि च। तस्यां रात्र्यां व्यतीतायाम् उदिते रविमण्डले भ्रातरं तमगस्त्यस्य आमन्त्रयत राघवः। अभिवादये त्वां भगवन् सुखमस्म्युषितो निशाम् आमन्त्रये त्वां गच्छामि गुरुं ते द्रष्टुमग्रजम्। गम्यतामिति तेनोक्तो जगाम रघुनन्दन यथोद्दिष्टेन मार्गेण वनं तच्चावलोकयन्। नीवारान् पनसान् सालान् वञ्चुलांस्ति निशांस्तथा चिदिबिल्वान् मधुकांश्च बिल्वानथ च तिन्दुकान् पुष्पितान् पुष्पिताग्राभिर्लताभिरुपशोभितान् ददर्श्च रामशतशस्तत्र कान्तारपादपान् हस्तिहस्तेर्विमृदितान् वानरैरुपशोभितान् मत्ते शकुनिसङ्घैश्च शतशः प्रतिदानादितान्। ततो ब्रवीत् समीपस्थं रामो राजीवलोचन पृष्ठतोऽनुगतं वीरं लक्ष्मणं लक्ष्मीवर्धनं। स्निग्धपत्रा यथा वृक्षा यथा क्षान्ता मृगद्विजा आश्रमो नातिदूरस्थो महर्षे भावितात्मनः। अगस्त्य इति विख्यातो लोके स्वेनेव कर्मणा आश्रमो दृश्यते तस्य परिश्रान्तश्रमापहः। प्राज्यधूमाकुलवनश्चिरमाला परिष्कृतः प्रशान्तमृगयूथश्च नानाशकुनिनादितः। निगृह्य तरसा मृत्युं लोकानां हितकाम्यया दक्षिणादिकृता येन शरण्या पुण्यकर्मणा। तस्येदमाश्रमपदं प्रभावात् यस्य राक्षसैः दिह्यं दक्षिणात्रासादृश्यते नोपभुज्यते।
यदा प्रभृति चाक्रान्ता दिगियं पुण्यकर्मणा तदा प्रभृति निर्वैरा प्रशान्ता रजनीचराः। नाम्ना चेयं भगवतो दक्षिणादिक्प्रदक्षिणा प्रथिता त्रिषु लोकेषु दुर्धर्षा क्रूरकर्मभिः। मार्गं निरोद्धुं सततं भास्करस्याचलोत्तमः सन्देशं पालयंस्तस्य विन्ध्यशैलो न वर्धते। अयं दीर्घायुषस्तस्य लोके विश्रुतकर्मणः अगस्त्यस्याश्रमः श्रीमान् विनीतमृगसेवितः। येष लोकार्चितः साधुर्हिते नित्यं रतः सताम् अस्मानधिगतानेष श्रेयसा योजयिष्यति। आराधयिष्याम्यत्राहमगत्स्यं तं महामुनिं शेषं च वनवासस्य सौम्य वध्याम्यहं प्रभो। अत्र देवास गन्धर्वा सिद्धाश्च परमर्षय अगस्त्यं नियताहारा सततं पर्युपासते। नात्र जीवेन्मृषावादी क्रूरो वा यदि वा शठः नृशंस पापवृत्तो वा मुनिरेष तथाविध। अत्र देवाश्च यक्षाश्च नागाश्च पतगे सह वसन्ति नियताहारा धर्ममाराधयिष्णवः। अत्र सिद्धा महात्मानो विमानैः सूर्यसन्निभैः त्यक्त्वा देहान्नवैर्देहैः स्वर्याताः परमर्षयः। यक्षत्वममरत्वं च राज्यानि विविधानि च अत्र देवा प्रयच्छन्ति भूतैराराधिता शुभैः। आगतास्माश्रमपदं सौमित्रे प्रविशाग्रतः निवेदयेह मां प्राप्तं ऋषये सह सीतया। इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकिये आदिकाव्ये अरण्यकाण्डे 11 सर्गः। राम 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 पाहि मां रामपादं चेरणे हरे मुकुन्द पाहि मां। राम 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 पाहि मां रामपादं चेरणे हरे मुकुन्द पाहि माम्।